हॅलो फ्रेंड्स, आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, मी तुला मदत केली नाही तर. मी तुला मदत केली नाही तर काय होईल? अशा पद्धतीने आपण एखाद्याला बोलतो तेव्हा काय बोलायचं आहे? व्हॉट इफ आय डोंट हेल्प यू? व्हॉट इफ आय डोंट हेल्प यू? व्हॉट इफ आय डोंट हेल्प यू? मी तुला मदत केली नाही तर. व्हॉट इफ आय डोंट हेल्प यू? नेक्स्ट, असे करणे पाप आहे. इट इज अ सिन टू डू सो. It is a sin to do so. Sin means पाप. It is a sin to do so. असे करणे पाप आहे. The next sentence is, तो नुकताच बाहेर गेला. He just went out. He just went out. आपण बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलतो की तो नुकताच बाहेर गेला किंवा तो आत्ताच बाहेर गेला, जस्ट बाहेर गेला. तेव्हा बोला ही जस्ट वेंट आउट. ही जस्ट वेंट आउट. तो नुकताच बाहेर गेला. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी खूप दिवसांपासून माझी पर्स शोधत आहे. एखादी वस्तू तुमची तुम्ही खूप दिवसांपासून शोधत आहात असं तुम्हाला बोलायचं आहे. तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? इथं आपलं सेंटेन्स आहे, मी खूप दिवसांपासून माझी पर्स शोधत आहे. तेव्हा बोला आय हॅव बीन लुकिंग फॉर माय पर्स फॉर अ लॉंग टाइम. I have been looking for my purse for a long time. I have been looking for my purse for a long time. इथं तुम्ही तुमची कोणती वस्तू खूप दिवसांपासून शोधत आहात. जर तुम्ही तुमचे इयरबड्स शोधत असाल तर तुम्ही बोलू शकता आय हॅव बीन लुकिंग फॉर माय इयरबड्स फॉर अ लॉंग टाइम. जर तुम्ही तुमचा एखादा नवीन ड्रेस शोधत असाल, तुम्ही एखादा ड्रेस घेतला होता पण तुम्हाला तो खूप दिवसांपासून सापडत नाहीये, तर तुम्ही काय बोलणार आहात? मी माझा ड्रेस खूप दिवसांपासून शोधत आहे. तेव्हा काय बोलायचं आहे? आय हॅव बीन लुकिंग फॉर माय ड्रेस फॉर अ लॉंग टाइम. अशा पद्धतीने तुम्ही तुमची कोणती गोष्ट खूप दिवसांपासून शोधत आहात ते तुम्ही इथे वर्ड घेऊन हा वर्ड रिप्लेस करून ते सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, म्हणूनच मी त्याला मारले. तुम्हाला बोलायचं की म्हणूनच मी त्याला मारले. तेव्हा बोला दॅट्स वाय आय बीट हिम. से दॅट्स वाय आय बीट हिम. दॅट्स वाय आय बीट हिम मीन्स म्हणूनच मी त्याला मारले. दॅट्स वाय आय बीट हिम. तुम्हाला त्याला ऐवजी बोलायचं आहे की म्हणूनच मी तिला मारले. तेव्हा काय बोलणार आहात? दॅट्स वाय आय बीट हर. सपोज आणखी एक नेक्स्ट सेंटेन्स आहे, जर तुम्हाला बोलायचं असेल की तिने मला मारले तेही काठीने. हे सेंटेन्स काय आहे? तिने मला मारले तेही काठीने. तेव्हा तुम्ही काय बोलणार? तर तेव्हा तुम्ही बोलू शकता शी बीट मी दॅट टू विथ अ स्टिक. शी बीट मी that too with a stick. That too means तेही, with a stick काठीने. तिने मला मारले तेही काठीने. She beat me that too with a stick. किंवा जर तुम्हाला इथे बोलायचं असेल की त्याने मला मारले, त्याने मला मारले तेही काठीने, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? ही बीट मी दॅट टू विथ अ स्टिक. किंवा त्याने तिला मारले, त्याने तिला मारले तेही काठीने, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? ही बीट हर
दॅट टू विथ अ स्टिक. अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.